आज म्हणजे कहरच केला की हो सुनबाई. काय झालं? आज घरात सणवार, हळदी कुंकू होतं, बायका आलत्या. हां. वाटल तसं बोलल्या त्या. वयस्कर बायका होत्या. कसं बी बोलल्या हो त्यांना. हे असलं वागणं शोभतं काय त्यांना? नाही म्हणजे का बोलल्या? काय झालं काय? काहीतरी झालं असेल ना मग? हा म्हणजे त्यांचा गैरसमज झाला होता, पण म्हणून काय एवढं असं बोलायचं काय? काय गैरसमज? अहो आज अक्षय तृतीया तर आपल्याकडे हळदी कुंकू होतं. बायकांना घरी बोलवलं होतं. साड्या वाटपाचा कार्यक्रम होता. दरवर्षीप्रमाणे. होय, दरवर्षी असतेच की. हां. मग? तर झालं असं की त्या बायकांचा थोडासा गैरसमज झाला. त्या चुकून सरगमला सूनबाई समजला या घरच्या. या सरगम मॅडमला? आणि त्या होत्या होय तिथं, सरगम मॅडम अजून थांबले होते? हा थांबल्या होत्या म्हणजे आता घरात हळदी कुंकू होतं, बायका येणार होत्या. म्हणलं थांबा जेवून जावा, असं कसं पाठवणार ना. हा नाही, ते बरोबर आहे की. हा मी असं बोलायला नको होतं तुम्हाला. तुमची काहीच चूक नव्हती. मी सॉरी, खरंच सॉरी, मनापासून सॉरी. अगं पोरी, तू माफी कसली मागायलीस आमची? तू बोललीस ती बरोबरच आहे. आमचं बी वाईट चुकलंच ना. कुठल्या दुसऱ्या बी बाईला आपल्या नवऱ्याची बायको समजत असेल तर राग येणं साहजिकच आहे ना. लय भाग्यवान आहे ती बघ अधिपती, तुझ्यासारखी प्रेम करणारी बायको मिळाली त्यासनी. केवढा राग आलता तुला? एवढा राग काय प्रेम असल्या बिगर येतोय वय? लय प्रेम असणार आहे बघ तुझं तुझ्या नवऱ्यावर, आहे का नाही? हा नाही म्हणजे नाही, खरं तर आम्ही मित्रमैत्रिणीसारखे आहोत एकमेकांना, नवरा बायकोपेक्षा. अगं काय खोडी का काय तू? बायको आहेस नव त्यांची? मित्र मैत्रीण काय म्हणालीस तशीच वागती का काय त्यांच्याशी? असं जर वागत राहिलीस ना तर हातचा जाईल नवरा तुझ्या. म्हणतेस अगदी मित्र मैत्रिणी आणि वागतेस अगदी बायकोवानी, प्रेम असलेवानी. तुझं तुला तरी कळतंय का काय चाललंय तुझं ते? मी तर म्हणते अधिपती बी तेच समजत असतील. त्यांचा हा गैरसमज लवकरात लवकर दूर केला पाहिजे. आणि ते अधिपती समजत असतील ना हे फ्रेंडशिप बिनशिप, तर लवकर त्यांना सांगून टाका तुमच्या मनात काय आहे ते. नाही तर पुढच्या वर्षी आम्हाला दुसरेच कोणाची तरी वटी भरायला लागेल. तुला जर असं वाटत असेल की त्यांचं त्यांना कळल, पण असं नसतंय. पुढच्याची जात आहे ती, समद इसकटून सांगायला लागतं या. त्यांचं ते काही समजून घेत नसत्यात आणि ती फ्रेंडशिपचं नाटक बाद झालं. तुझ्या मनात काय आहे ते जाऊन सांग त्यासनी. एनिवे मी निघते. आणि सॉरी हा, परत खरंच सॉरी. अहो अहो तुम्ही शांत व्हा. हे बघा तुम्ही एवढं टेन्शन घेऊ नका. त्यांनी तुम्हाला घराबाहेर काढलंय म्हणजे काय एवढी मोठी गोष्ट झालेली नाही. नाही हो, माझ्यासाठी सगळंच संपल्यात. अहो किती बोलल्या त्या मला, नको नको त्या बोलल्या, आणि ते पण त्या सगळ्या बायकांसमोर. आजपर्यंत एवढा अपमान कोणीच केलं नव्हतं. मला मला खरंच नाही सहन होणार. अहो आम्ही तुम्हाला काय सांगितलं, जरा आधी शांत व्हा. शांत व्हा. आम्हाला अशा मुळमुळ रडणाऱ्या पोरी आवडत नाहीत. आणि त्यांनी तुमचा अपमान केलाय ना व, मग काय तुम्ही रडत बसणार काय? आपण रडत बसायचं नाही, बदला घ्यायचा. अपमान झाल्यावर रडायचं नसतंय, चिडायचं असतंय. हा, आणि कशापायी घाबरताय तुम्ही? आम्ही आहोत की तुमच्या पाठीशी. आता ही बदला घ्यायची वेळ आहे, कळलं का? अहो पण तुम्ही पण तिथे होतात, तुम्ही पण काहीच बोललं नाही. अहो तुम्हाला कळलं का तिकडे काय झालं होतं ते? हा, एवढ्या सगळ्या बायकांसमोर आम्ही कसं बोलणार? पण आता बघा आम्ही काय करतो ती. तुम्ही फक्त एकच काम करायचं,
जे तुम्हाला सांगितलंय ते त्या दोघांमध्ये फूट पाडायची काय, त्यात खंड पडू द्यायचा नाही. उलट आता तर तुम्ही जास्त जोमाने कामाला लागलं पाहिजे. एवढा तुमचा अपमान केलाय त्यांनी. नाही हो, मी आता कशी येऊ तुमच्या घरी परत, आणि अधिपतींना गाणं कसं शिकवणार मी, आणि त्या काय मला परत घरी येऊन देणार आहेत? हाताला धरून त्यांनी घराबाहेर काढलंय मला. अहो असू देत की. हा मग काय झालं, आम्ही आहोत की अजून जिवंत. हे घर अजून बी आमच्याच ताब्यात आहे. इथं अजून बी आमचाच हुकूम चालतोय, आणि या घरात आम्ही तुम्हाला आणलंय. त्यांना तुम्हाला घराच्या बाहेर काढायचा काय बी हक्क नाही. तुम्ही मनावर घेऊ नका. नाही हो, खरंच मॅडम, हे सगळं झाल्यानंतर मला नाही हे शक्य तिकडे येणं. जमवावं लागल, आणि आम्ही आहोत की बाकीचं सगळं सांभाळायला. तुम्ही उगा टेन्शन घेऊ नका.